हे भगवंताचे हृदयगत त्यासीच होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती. आता दत्तगुरूंनी हे खूप छान सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय की हे बघ नाथा, आता नाथ महाराजांनी तर ग्रंथ लिहितील पण हे भगवंताचं हृदयगत आहे. म्हणजे भगवंत जेव्हा निजधामाला जायला निघाले तेव्हा त्यांनी त्यांचं सर्व तेज हे भागवत ग्रंथामध्ये ठेवलेलं आहे. मग दत्तगुरु काय सांगतात, तो म्हणे श्री भागवत, हा भागवत म्हणजे सर्वसामान्य ग्रंथ नाहीये, ह्याच्यामध्ये साक्षात भागवत आणि श्रीकृष्ण एकच आहेत. हे साक्षात भगवंताचं हृदयगत आहे, त्याच्या अंतरात हृदयातले बोल आहेत, त्याचं हृदयच आहे भागवत म्हणजे. आणि त्यासीच होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती. आता आपण परमात्मा कशाला म्हणायचं, भगवंत कशाला म्हणायचं, भागवत काय आहे हे आपण पहिल्या श्लोकात बघितलं होतं. प्रथम स्कंद पहिला अध्याय पहिला श्लोक. पहिला श्लोक काय होता, मी पाठवलं होतं तो ग्रुपवर. जन्मादस्य यतोन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञ स्वराट, जो स्वतः स्वयं प्रकाशी आहे आणि जो जन्म मृत्यू ह्यांचं उत्पत्ती स्थिती लय ह्यांचं कारण आहे, मूळ कारण अकर्तेपणे कर्तृत्व आहे त्याच्याकडे, जो त्रिगुणांच्या पलीकडे आहे. आणि काय म्हटलंय की भागवत कोणाचं ध्यान करतं, धामना स्वेन निरस्त कुहकम सत्यम परम धीमही, जो मायेचा अंधकार दूर करतं अशा त्या परम तत्वाचं ध्यान, परम सत्याचं, सत्यम परम धीमही, भागवत हे त्या परम सत्याचं ध्यान करतं. आणि प्रथम स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये भागवताच्या श्रवणाची पात्रता सांगितलेली आहे की मुक्तीपर्यंतच्या सर्व इच्छा यांचा ज्याने त्याग केलेला आहे अशा साधकाच्या हृदयात तत्काळ भागवताच्या श्रवणाने हरीची स्थापना होते. आता हे असं का आहे तर ही जी 44वी ओवी आहे त्याच्या पुढची फक्त अर्धी ओवी घेतली की आपल्याला हे कळतं हे का आहे. तर पुढची अर्धी ओवी काय आहे, ते हे ज्ञान कल्पादी, म्हणजे भागवतामध्ये जे ज्ञान आहे ते कसं आहे तर ते कल्पाच्या पूर्वापासूनच आहे. पूर्वी पार चालू आलेलं आत्मज्ञान ह्या भागवतामध्ये आहे. आता माऊली म्हणतात ना आपल्याला की तेथे मोक्ष देईल ज्ञान, येणे किर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे, तरी विरक्ती वाचुनी काही ज्ञानाची तगडेचे नाही, हे विचारूनी ठाई ठेविले देवे. म्हणजे वैराग्याशिवाय हे ज्ञान चित्तामध्ये स्थिर होऊ शकत नाही. म्हणून इथे दत्तगुरु सांगतायत की त्यासीच होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती, म्हणजे ज्याने आपल्या हृदयातल्या सगळ्या आशांचा इच्छांचा त्याग केलेला आहे. कुठल्याही भौतिक गोष्टींचा, पुढे आपण दत्तगुरूंचे 24 गुरु बघणार आहोत, कुठल्याही भौतिक गोष्टींचा त्याग अपेक्षित नाहीये, तर त्यांच्या इच्छेचा त्याग इथे अपेक्षित आहे. आणि चित्त आपलं भगवंताच्या ठाई आहे असलं पाहिजे. हे दत्तगुरूंनी त्यांच्या 24ही गुरूंमध्ये हा मुख्य संदेश दिलेला आहे की कुठल्याही भौतिक वस्तूंचा त्याग करायचा नाहीये. जिथे आहोत आपण फक्त आपल्या मनातून आपल्या चित्तातून सगळ्या इच्छांचा त्याग करायचा आहे. आणि ते चित्त कुठं लावायचंय, त्यासीच होय प्राप्त ज्याचे निरंतर चित्त भगवंती. आता काय होतं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, ह्या श्लोकाचं जेव्हा भाषांतर माऊली करतात तेव्हा ते म्हणतात आशा जैसी दुःखाते. आशा जिथं आहे, जिथं इच्छा आहे तिथं दुःख होतं. आणि मला वाटतं दत्तगुरूंचे जे 24 गुरु आहेत त्याच्यामध्ये जो पिंगला नावाची वेश्या आहे, तर ह्या वेश्येला खूप इच्छा असते, कामवासना. हे वेश्येचं उदाहरण खूप सुंदर आहे, कारण वेश्या ही वेदबाह्य मानली गेलेली आहे. तिला तिच्या उद्धाराचं कुठलंही, म्हणजे ना ती आपल्यासारखी धार्मिक आहे, श्रद्धाळू आहे, तिला तिच्या आई वडिलांनी मंदिरात जाऊन पाया पडायला कधी शिकवलं आहे, तिला भावनांचा, ती पूर्णपणे विषयांमध्ये आसक्त आहे. अशी वेश्या जेव्हा इच्छेचा त्याग करते त्यावेळेला ती वेश्या समाधी अवस्थेला प्राप्त होते, असं ह्या पिंगला वेश्येचं वेश्या. म्हणूनच तिला दत्तगुरूंनी एक आपल्या 24 गुरूंपैकी एक गुरु मानलेला आहे. आणि तिथे एक श्लोक आलाय की आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. तर नाथ महाराज त्याचं भाषांतर करताना म्हणतात आशा तेथे लुलुपता, आशा तेथे असे दिनता, आशा तेथे ममता असे सर्वथा नाचती, आशा तेथे नाही सुख आशेपाशी परम दुःख, आशा सर्वांसी बाधक मुख्य दोष ते आशा. आणि नाथ महाराज ह्या पिंगला वेश्येच्या उदाहरणानंतर स्वतःचं उदाहरण सांगतात की कशा प्रकारे त्यांनी आशापाशाचं छेदन केलेलं आहे. ते म्हणतात एका जनार्दना शरण त्याची कृपा परिपूर्ण,
तोची आशा पाश छेदून समाधान पाववी. म्हणजे जेव्हा भगवंताच्या ठिकाणी आपण चित्त लावतो अखंड, त्यावेळेला आपोआप आशेपाशेचं छेदन होतं. म्हणजे वैराग्य प्राप्त होण्याचे 3 मुख्य उपाय आपल्याला शास्त्रांमध्ये सापडतात. पहिला उपाय काय, तर स्वधर्म कर्मांचं पालन. म्हणजे तुका म्हणे ह्याचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. दुसरा उपाय जे आपल्याला माऊली सांगतात की ह्या संसाराची अनित्यता ह्याचा सतत अखंड आपण जर लक्षात ठेवली तर आपोआप आपल्याला म्हणजे जसं स्वयंपाकामध्ये एखाद्याने विष टाकलंय तर आपण ते अन्न घेणार नाही, अगदी त्याप्रमाणे तैसी संसारा या समजता जाणे जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागेल. तर ही अनित्यता म्हणजे ज्ञान मार्गाने विवेकाच्या मार्गाने वैराग्य. आणि नाथ महाराजांच्या बहुतांश साहित्यामध्ये आपल्याला आणखी एक प्रकार दिसतो अनुताप, जो आपल्याला तुकारामांच्या चरित्रामध्ये पूर्ण दिसतो. जेव्हा आपण अनुतापाने शरण जातो भगवंताला प्रेम भावनेने भक्तीने, त्याही वेळेला आपल्याला आपोआप वैराग्य प्राप्त होत असतं. तर मुख्य इथे ज्ञान जे आहे कल्पाच्या आधीपासूनचं आहे. ओवी क्रमांक आहे 144 सध्या, कुणीतरी ओवी क्रमांक विचारतात. तर जे हे ज्ञान आहे ते कल्पाच्या आधीपासूनचं आहे आणि ते ज्ञान जर आपल्या चित्तामध्ये स्थिर व्हायचं असेल तर आपलं चित्त, दत्तगुरु सांगतात की हे चित्त आपलं निरंतर भगवंताकडे आपण लावलं पाहिजे. ते हे ज्ञान कल्पादी. आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू काय सांगतात ते. चतुश्लोक पदबंधी उपदेशिला सद्बुद्धी निजात्मबोधी विधाता. आता जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करायची होती, भगवंताचं ध्यान करू लागले, तेव्हा त्यांना तप असा आवाज ऐकू आला. त्यावेळेस त्यांनी तप केलं आणि त्याच्यानंतर भगवंतांनी त्यांना, आपण बघितलं की आता परंपरा पण सांगितली, सगळ्यात आधी भगवान आदी नारायण, मूळ निर्गुण निर्विकार गुरुतत्व, त्याच्यानंतर नारायण, त्याच्यापासून ब्रह्मदेवाला उपदेश झालेला आहे भागवताचा. मग ब्रह्मदेवाने जेव्हा तप केलं तेव्हा भगवंतांनी 4 श्लोकांमध्ये ब्रह्माला उपदेश केलेला आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहम यदेत्तच्च यो वशिष्यत्य सोऽस्म्यहम् ऋत्यर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मनो माया यथा भासो यथा तमा यथा महन्ति भूतानि भूतेषु चाच्वशेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. दुसऱ्या स्कंधामध्ये हे श्लोक आलेले आहेत. हे 4 श्लोक मुद्दाम म्हटले कारण हे 4 श्लोक म्हणजे संपूर्ण भागवत म्हटल्याचं आपल्याला ऐकल्याचं किंवा श्रवण किंवा पठण केल्याने फळ प्राप्त होतं. तर हे 4 श्लोक मूळ श्लोक आहेत जे ब्रह्मदेवाला भगवंतांनी त्यांना सांगितले. तेच इथे सांगितलंय. आणि त्याचा इतका सुंदर ती सद्गुरु कृपा ब्रह्मदेवावर झाली आहे की नाथ महाराज ओवी क्रमांक 146 मध्ये म्हणतात, नवल तयाचा सद्भाव म्हणजे भगवंतावर त्याचा असलेला भाव इतका दृढ आहे, शब्द मात्रे झाला अनुभव. जसे भगवंतांनी ते 4 श्लोक सांगितले तसं ते ज्ञान त्यांना अनुभूतीला आलं. बाप सद्गुरु कृपा पहा हो केला निस्संदेह परमेष्ठी. आणि त्याला ते ब्रह्मदेव निस्संदेह झाले आणि पुढे त्यांनी सृष्टी निर्मितीचं कार्य केलं. तो चतुश्लोकीचा बोधू गुरु मार्गे आला शुद्धू तेणे उपदेशिला नारदू अतिप्रबुद्धू भावार्थी. ब्रह्मदेवांनी हा उपदेश परत त्यांचे जे मानसपुत्र नारद आहेत त्यांना केलं. आता पुढे काय झालं की व्यास महर्षी जे आहेत, आधी वेद हा एकच होता आणि खूप मोठा होता, म्हणून व्यासांनी काय केलं, वेदांचं विभाजन केलं. पुराणांची काही पुराणांचं त्यांनी संपादन केलं तर काही पुराणांची रचना केली. अशा प्रकारे व्यासांनी वेद आणि पुराण ह्यांच्यावर काम केलं. पण व्यासांच्या मनाला पाहिजे ते समाधान झालं नाही. मग व्यासांचं मन उद्विग्न होतं, संशयरहित होतं, संशययुक्त होतं, शांत किंवा स्थिर नव्हतं. त्यांना ज्ञानानंतरही त्यांना समाधान नव्हतं. मग ह्या आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये बघितलंय की समाधान कशाने मिळतं, प्रेम सुख देई प्रेमावीण नाही समाधान. चित्ताला समाधान हे भगवंताच्या गुण नाम संकीर्तनाने मिळतं. त्यामुळे नारद महर्षी, व्यास जेव्हा तपस्या करायला बसले त्यांना समाधान प्राप्त व्हावं म्हणून, तेव्हा नारद महर्षी तिथे गेले आणि नारदांनी हा 4 श्लोकांचा उपदेश व्यासांना केला, ज्याच्यामध्ये भागवत भक्ती प्राधान्य भागवत शास्त्र, ज्याच्यामध्ये भगवंताचं गुण नाम
चतुश्लोक कुठे आहेत स्कंद 2 मध्ये, मी ग्रुपवर पाठवून देते 4 श्लोक. कोणीतरी मला प्रश्न विचारला तर ग्रुपवर ते 4 श्लोक मी पाठवून देईन. तर आपण काय तर व्यास तपस्या करायला बसले समाधान मिळावं म्हणून, आणि तिथे नारद महर्षी गेले. नारद महर्षींनी व्यासांना हा 4 श्लोकांचा उपदेश केला. भक्ती प्राधान्य भागवत शास्त्र, जे निज भक्तीचे निजसार, आत्मस्वरूपावर असलेल्या भक्तीचं प्राधान्य, ज्याच्यामध्ये भगवंताचं जेव्हा ते निर्गुण निराकार तत्व प्रेमाच्या अधीन होऊन सगुण साकार रूपात येतं, अशा भक्तांची, ज्या भक्तांच्या भाव बळे आकडे एरवी ना कळे, ज्यांनी आपल्या भावाने भगवंताला सगुण रूपात आणलंय, अशा त्या भक्तांची आणि भगवंताची कथा तिथं असल्यामुळे, त्या प्रेमामुळे समाधान प्राप्त होत असल्याने नारदांनी व्यासांना हा 4 श्लोकांचा, ज्याच्यामध्ये भागवत शास्त्र ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये भगवंताचं भक्ती प्रेम नाम संकीर्तन आहे मुख्यत्वे, तर ज्ञानयुक्त ही ज्ञानकथा आहे. त्यामुळे ह्याचा उपदेश केला नारदांनी आणि व्यासांना, आणि व्यासांचं समाधान झालं. व्यास परमानंदात न्हावू लागले. ह्याच ओव्या पुढे, म्हणजे हे मी जे तुम्हाला सांगितलं तेच पुढे ओव्यांमध्ये लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे इथे बघा की वेदार्थ ओवी क्रमांक 51, वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण, परितोन पावेचे आपण निज समाधान स्वहिताचे, तो संशय समुद्रा आतू पडोनी होता बहुतू, तेथे पावला ब्रह्मसुतू नाभी म्हणत कृपाळू. आणि मग व्यासांना पूर्ण नारदाचे वचन करीत संशयाचे दहन. ओवी क्रमांक 55, तव व्यासासी समाधान स्वसुखे पूर्ण हो सरले. आणि व्यासांना समाधान मिळालं, कारण तुकारामांचा एक खूप छान अभंग आहे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. जर का बरं समाधान मिळालं असेल तर भगवंताचं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी, भगवंताचं स्वरूप आनंद रूप आहे, आनंदमय आहे. त्यामुळे जेव्हा आपण इथल्या सगळ्या आशा जैसे दुःखात आहे, व्याली निंदा दुरिते, आशा म्हणजे दुःख, जेव्हा आपण आपल्या सगळ्या इच्छा दूर करून भगवंताच्या गुण नाम संकीर्तनामध्ये रत असतो, त्याच्या प्रेमामध्ये रत असतो, तेव्हा त्यावेळेस तो आनंद आपल्यामध्ये विराजमान होतो, आपल्यामध्ये प्रविष्ट होतो, आनंदाचे डोही, आनंद तरंग, अशा प्रकारे तो आनंद आपल्यामध्ये आल्यामुळे आपोआप साधकाला पूर्णपणे समाधान. पण त्याची आपण बघितलं की ज्याचे चित्त निरंतर चित्त. अभंग सांगा नाही का कोणता? आता तुकाराम महाराजांचा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणजे मुक्तीनंतर ही काय आहे तर भक्ती आणि प्रेम आहे. म्हणजे ज्या अवस्था सुरुवातीला ही भक्ती आहे, ज्ञान आहे, भगवंत हा ज्ञानदृष्टीने जाणणारा आहे, आणि ज्ञानदृष्टीने जाणूनही नंतर जे केलं जातं म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती ज्याला म्हणतात, ते सगळ्या संतांच्या सर्व संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला तेच दिसतं. म्हणून माझा भाव तुझे चरणे तुझे रूप माझे नाही, म्हणजे इतकं त्यांनी भावाने भगवंताला बद्ध केलंय की भगवंताने त्यांच्या घरी चाकरी केलेली आहे, सेवा. कारण त्या प्रेमाच्या ऋणामुळे, म्हणजे नाथ महाराजांची गुरुसेवा इतकी सर्वोच्च कोटीची आहे की भगवान दत्तात्रय स्वतः ह्या गुरुसेवेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, ज्यांना आपण गुरूंचे गुरु म्हटलं जातो, ते त्यांच्या दरवाजा नाथ सदनीचे चोपदारही श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. निळोबांनी खूप छान वर्णन केलेलं आहे, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी दत्त चोपदारी करीत असे. भगवंत स्वतःच्या अभेद भक्तीने सुरुवातीला ज्ञान संपादन केलं, गुरूंची सेवा केली, भक्ती केली, आणि त्या ज्ञानानंतरही ज्ञान गिळोनी गोविंदू गावा. त्या म्हणजे 28वा अध्याय एकनाथी भागवत मध्ये असा आहे की जिथे ज्ञानाचाही समूळ निशेष ज्ञान संपत, त्याचा द्वैत अद्वैत सर्व संपत, आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहत तुका म्हणे आता उरलो उपकार. फक्त ह्या विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूचं पहिलं रूप आहे विश्वम विष्णू, फक्त ह्या विश्वाला प्रेम प्रदान करण्यासाठी. आणि इतकं त्यांनी प्रेम आणि त्यांचं ज्ञान, जे काही त्यांच्या जवळचे गुण भगवंताला लिलावतार संतांनी दाखवले, त्यामुळे त्यांनी भगवंताला त्यांच्या निजबळाने भावबळाने ऋणी करून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच भगवंतानी प्रत्येक संतांच्या अवतारामध्ये आपण सेवा केलेली आहे, कारण त्या प्रेमाला परत देण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी भगवंताकडे काहीच उरलं नाही. आणि एक खूप छान, जेव्हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होते त्यावेळेस एक भगवद्गीतेवर निळकंठाचार्य म्हणून एकाने टीका लिहिलेली आहे, निळकंठी टीका. तर ते योगक्षेमम वहाम्यहम,
ह्याच्यावर टीका लिहित होते. तर योगक्षेमम वहाम्यहम म्हटलं, त्यांना असं वाटलं की कुठे तो निर्गुण निराकार भगवंत, कुठे सगुण होणार, कोणाच्या तरी माध्यमातून कोणाकडून तरी काहीतरी काम करून घेऊन करत असेल भक्तांची चाकरी, त्याला स्वतःला यायची काय गरज आहे? एवढा जो अखंड ब्रह्मांडाचा स्वामी आहे, ज्याने अखंड एवढी सृष्टी निर्मिती करतो, त्याचा लय करतो, त्याला स्वतःला येण्याची काहीच गरज नाहीये. त्यामुळे ते असा विचार की योगक्षेम वहाम्यहम नसेल, ह्याला वाहण्याची काही गरज नाहीये, करू तू, ह्या विचाराने ते लिहित होते. आणि अत्यंत सदाचारी होते, कारण परमार्थ हा मूळ सदाचारावर आहे. नीतिमत्ता आणि सदाचार हे मूळ आहे परमार्थाचं. त्यामुळे सदाचारी आणि भक्त होते, पण थोडे गरीब होते. त्यांचा किराणा संपत आलेला होता. सकाळी बायकोने विचारला, आज आणाल का किराणा? हो म्हणाले, पण किराणाची काही व्यवस्था झाली नाही. तर तो बाळ गोपाळ साक्षात छोट्या बाळाचा वेश घेऊन त्यांच्या घरी आला आणि त्याच्या मस्तकावर एक लाल रंगाची रेघ होती. जशी ह्यांनी वहाम्यहमच्या खाली रेघ मारली होती, अगदी तशीच तीच रेघ त्या बाळगोपाळाच्या मस्तकावर होती. आणि त्या बाळाने पूर्ण म्हणजे 7-8 वर्षाचा मुलगा असेल, त्याने ती दिलं ते धान्य आणि गेला. त्याच्यानंतर ते म्हणाले की मी कोणाला पाठवलंच नाही, मी तर कोणाला सांगितलं नाही किराणा घेऊन यायला. मग ते म्हणाले, अहो त्यांच्या त्या मुलाच्या मस्तकावर रेघ होती. मग त्यांना लक्षात आलं की अरे नाही, खरंच भगवंत हा भक्तांच्या अधीन होऊन त्यांची चाकरी करतो, आणि म्हणूनच भक्ती प्रेमामध्ये भगवंत हा आनंद रूप असल्यामुळे त्याच्या भक्ती प्रेमात समाधान आहे, त्याच्या सगुण रूपामध्ये अत्यंत समाधान आहे. आणि म्हणून व्यासांना ते समाधान भागवतामध्ये प्राप्त झालं, आणि व्यासांनी तो उपदेश पुढे शुकाला केला. शुकांचं आपण वर्णन कसं करतो? शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, ज्याच्यामध्ये वैराग्य आणि ज्ञानाच्या सूर्याने जो तळपत आहेत, असे शुकमुनी या भागवताच्या उपदेशाने अत्यंत सुखावले आणि त्यांनाही परमानंद प्राप्त झाला. तेथे ओवी क्रमांक 57, तेणे शुकही सुखावला, परमानंदे निमाला, मग समाधीस्थ राहिला, निश्चय ठेला निज शांती. अशा प्रकारे ह्या परमानंदाने भगवंताच्या गुणनामसंकीर्तनाने शुकही सुखावले, आणि पुढे त्यांनी तो उपदेश परीक्षितीला दिला. आता परीक्षिती राजाची कथाही आपण बघितलेली आहे. तक्षक दंश त्यांना होणार होता आणि 7च दिवस राहिले होते मृत्यूला. तर नाथ महाराज या परीक्षितींचा अधिकार सांगताना काय म्हणतात की हे जे परीक्षिती महाराज आहेत, हे जेव्हा गर्भावस्थेत होते उत्तरेच्या, त्यावेळेस भगवंतांनी ब्रह्मास्त्रापासून ह्यांचं रक्षण केलं. कोणत्या कृष्णाने रक्षण केलं? हा जो कृष्ण आहे तो सगळ्या चराचरामध्ये आहे का? ह्याचं जो परीक्षण करतो, म्हणून तो परीक्षिती. एवढा मोठा अधिकार परीक्षिती महाराजांचा. म्हणजे गर्भात माझं रक्षण करणारा श्रीकृष्ण प्रत्येक पात्र आणि मात्रामध्ये जो बघू शकत होता, असे परीक्षिती राजा आहेत. आणि अशा परीक्षितीला इथे नाथ महाराजांनी असं सांगितलेलं आहे की जेणे रक्षिले, ओवी क्रमांक 63, जेणे रक्षिले गर्भाप्रती, तया परीक्षी सर्वानुभूती, या लागी नावे परीक्षिती, अगाध स्थिती नावाची, तो अभिमन्यूचा परीक्षिती, उपजला पावन करीत क्षिती, ज्याचे भागवताची ख्याती, घातली त्रिजगती परमार्थ पवे. आणि त्या परीक्षिती राजामुळे काय झालं तर खरोखरच त्याच्या निमित्ताने ही भागवताची पाणपोळीच जणू संपूर्ण विश्वासाठी उपलब्ध झाली. या परीक्षिती राजामुळे इतका अंगी वैराग्य विवेकू, ब्रह्मा लागे त्यक्तो देखू, तया देखू श्री शुकू अत्यंतिक सुखावला. म्हणजे त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य मुरलेलं होतं. आणि श्री शुकांनी जेव्हा अशा परीक्षितीला बघितलं, तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. आणि नाथ महाराज परीक्षितींना ज्यांनी शाप दिला त्या ब्राह्मणांना सुद्धा नमस्कार करत आहेत ओवी क्रमांक 66 मध्ये. का तर त्यांच्या शापामुळेच हे भागवत शास्त्र आपल्या सर्वांना संपूर्ण विश्वासाठी प्रदान झालेलं आहे. त्याच्यानंतर ओवी क्रमांक 71, ओवी क्रमांक 71 मध्ये 70 आणि 71 मध्ये संत काय म्हणतात की आता खूप आम्ही बघितलं, तू गणपतीचं वंदन केलंय, गणेश आणि सरस्वती, बैसविली ब्रह्मपंक्ती, तैसीच संत स्तवनी स्तुती, ते ऐकताची चित्त चिंता, तैशीच संत स्तवन स्तुती, ऐक्य वृत्ती बदलासी. आपण बघितलं की नाथ महाराजांनी वंदन कसं केलेलं आहे. नाथ महाराजांचं वंदन हे ऐक्य म्हणजे ओम नमोजे जनार्दना, ओंकार स्वरूप जनार्दनाला नमस्कार असो, नाही भव अभव भावना, जिथे
उत्पत्ती, स्थिती, लय ह्यांचा काडी मात्र संबंध नाही, जो ह्या सर्वांच्या पलीकडे आहे. तिथे भवही नाही आणि अभवही नाही, अशी परिस्थिती जिथे आहे. नाही भव अभव भावना म्हणजे अद्वैत स्थिती पूर्ण. आणि अशा नाही भव अभव भावना न देखोने मी तूपणा, म्हणजे माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये ही भिन्नता नाही. नमन श्रीचरणा सद्गुरु राया, म्हणजे अद्वैतानंतरची ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, अशा प्रकारे जनार्दन पंतांना वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर गणपतीला कसं केलंय, नमन श्री एकदंता एकपणे तुची आता, एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मुळे, म्हणजे अशा गजाननाला नमस्कार आहे की जो संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. एकोहम अद्वितीयोसी, एकच तत्व आहे, पण एकी दावीस, तरीही नामरूपाने तो नटलेला आहे. अनेकता दाखवली आणि ही अनेकता दाखवताना परी एकात्मता न मोडे, तरीही एकात्मता मोडत नाही. त्यामुळे संत काय म्हणतात की तू ऐक्य वृत्तीने प्रेम करून गणेश, सरस्वती, कुलदेवता, संत ह्या सर्वांचं वंदन केलेलं आहे. आणि म्हणून संत सांगतायत की ओवी क्रमांक तरी तुझे जो सद्भाव संत चरणी, ओवी क्रमांक 74, जो सद्भाव संत चरणी तोची भाव ब्राह्मणी, सुखी केले गुरुस्तवनी, धन्यवाणी पै तुझी, तरी तुझे मुखे जनार्दन स्वये वदत आहे आपण, हे बोलताची खूण कळली संपूर्ण आम्हासी. आम्हाला आता कळालेलं आहे, संत सांगतात की आम्हाला आता कळालेलं आहे की तुझ्या मुखातून साक्षात भगवंत गुरुतत्व बोलत आहे. त्यामुळे आता पुढील कथा तू आम्हाला सांग. मग त्याच्यानंतर नाथ महाराज पुढील कथेला सुरुवात करत आहेत. ओवी क्रमांक 81. ही कथा आपण आता बघितलं कुणी कुणाला सांगितली. आदी नारायणाने ब्रह्माला, ब्रह्माने नारदांना, नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकांना, शुकाने परीक्षितीला. आणि हीच कथा नैमिषारण्यात शौनकादिकांना सुतांनी सांगितलेली आहे. ओवी क्रमांक 81 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 82 मध्ये सांगितलंय की मागे 10वे स्कंधी जाण, कथा झाली नवलक्षण, आता मोक्षाचे उपलक्षण सांगे श्रीकृष्ण एकादशी. भागवत स्कंध हा प्रत्येक स्कंधाचं एक एक लक्षणावर आहे. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथन, निरोध, मुक्ती आणि आश्रय ही भागवताच्या वेगवेगळ्या स्कंधांची लक्षणं आहेत. निरोध नावाचं जे लक्षण आहे ते 10व्या स्कंधामध्ये, निरोध म्हणजे सगळ्या इंद्रियांचं एकाग्र जिथे होतात त्याला म्हणायचं निरोध. आणि हा 11वा स्कंध आहे. या 11व्या स्कंधाचं लक्षण आहे मोक्ष. त्यामुळे इथे वारंवार वैराग्याबद्दल सांगितलेला आहे. आणि हा 11व्या स्कंधाचा पहिला अध्याय हा भगवंत स्वतःचं वैराग्य प्रतिपादन करत आहेत. आता आपण बघू कसं ते. तर जो चिदाकाश, त्यामुळे आता श्रीकृष्ण मोक्षाचं उपलक्षण ह्या 11व्या स्कंधामध्ये सांगत आहेत. जो चिदाकाशीचा पूर्णचंद्र, जो योग ज्ञान नरेंद्र, तो निरोधची व्याख्या काय सांगितली? 10 इंद्रिय. निरोध म्हणजे 10 इंद्रिय जिथे एकाग्र होतात, 10 इंद्रियांचा एकमेळा केला म्हणजे एकाग्रता प्राप्त होणं, हे निरोध लक्षण आहे. हे 10व्या स्कंधाचं लक्षण आहे. आणि ते झाल्यानंतर 11व्या स्कंधाचं लक्षण आहे मोक्ष. आणि 11व्या स्कंधामध्ये प्रथम अध्यायामध्ये भगवंत स्वतःचं वैराग्याचं, कारण मोक्ष आपण बघितलं, तेचे मोक्ष देईल ज्ञान येणे, येथे किर नाही आण, पण तिथं वैराग्य पाहिजे. मोक्ष तर ज्ञान आपल्याला मोक्ष प्रदान करेल, कारण हे कल्पाच्या पूर्वीचं ज्ञान आहे, पण ते वैराग्य युक्त असलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंत स्वतःचं जे वैराग्य लक्षण आहे ते प्रकट करून दाखवतात. आपण ती कथा बघणार आहोत. तर तिथे काय म्हणतात, तव परीक्षिती ओवी क्रमांक 85. अगा हे साचार मोक्ष कथा, ज्यासी मोक्षाची अवस्था, तीही पाव देऊनी मनाचे माथा, रिवावे सर्वथा श्रवणादरी. त्यामुळे ही मोक्ष कथाच आहे. आणि ज्यांना ह्याचं श्रवण व्हावं असं वाटतंय त्याने स्वतःच्या मनाचा दृढ निश्चय, पाव देऊनी मनाचे माथा म्हणजे मनामध्ये उठणारे संकल्प, विकल्प हे सगळं भगवत विषय तो त्यांचा झाला नारायण, सर्व चित्त भगवंताकडे स्थिर करून ही कथा श्रवण करा असं नाथ महाराज आपल्याला सांगतायत. आता कृष्ण कथेचं दिव्यत्व नाथ महाराज पुढे सांगतायत. ओवी क्रमांक
87 बहुती अवतारी अवतरला देव परी या अवतारीचा नव लावो देवान कळे अभिप्रायो अगम्य पहा हो हरिलीला. हा जो निर्गुण निराकार असा हा भगवंत आहे, ह्याने वेगवेगळे अवतार घेतलेत. आतापर्यंत भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन झालेलं आहे 11व्या स्कंधा येईपर्यंत. तर ह्या सर्व अवतारांमध्ये जो भगवंताचा श्रीकृष्ण म्हणून अवतार आहे, हा अति गुह्य ज्ञान लक्षण आहे. आचरुनी दाविली येणे. ह्या अवतारामध्ये भगवंतांनी काय केलं की इतकी गुह्यतम जी ज्ञान लक्षणं आहेत ती सुद्धा, त्याचं सुद्धा आचरण ह्या श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे ज्याचं देवांना सुद्धा त्याचा ठाव लागू शकत नाही एवढं गुह्य भगवंताचं चरित्र आहे आणि हरिलीला आहे. काय काय केलंय थोडासा आढावा नाथ महाराजांनी इथं घेतलेला आहे. उपजताची माये वेगळा वाढिन्नला स्वयस्वलीळा बाळपणे मुक्तीचा सोहळा पुतनादी सगळा निजांगे अर्पिन. जेव्हा जन्मला त्या क्षणी आईपासून वेगळे गेले भगवंत देवकी मातेपासून, त्यांनी म्हणजे पूतना जी आहे भलतिया भावे शरण जाता भेटी. कुठल्याही भावाने भगवंताला शरण गेलं तर त्या प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे वैरभावाने शिशुपाल आला, शत्रुभावाने कंस आला, परत पूतना तर विष द्यायला आली होती भगवंताला. पूतना भागवतामध्ये पूतना वध नावाचं प्रकरण नाहीये, पूतना उद्धार नावाचं प्रकरण आहे. पूतनेला ती गती प्राप्त आहे जी यशोदा माता आणि देवकी मातेला आहे. म्हणजे भगवंताच्या आईची गती ही पूतनेला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे जो भगवंताच्या सानिध्यात आला ज्या ज्या भावनाने, पण एकाग्र, त्यांचं चित्त भगवंताच्या ठिकाणी लागलं होतं. म्हणजे वैरभाव कंसाची तर अशी अवस्था होती की त्याचा उद्धार होण्याच्या आधी त्याला अखंड भगवंत विष्णू रूप दिसत होतं, चतुर्भुज रूप. म्हणजे त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही, म्हणजे शत्रुभाव तर शत्रुभाव, पण तो एकाग्र होता. तसं ह्यांनी ज्या ज्या भावाने भगवंताकडे आले, भगवंतांनी त्यांना त्वरित मुक्ती किंवा मोक्ष प्रदान केलेला आहे. मायेसी दाविले विश्वरूप, आईला विश्वरूप दाखवलं. गोवळा दाविले वैकुंठ रूप, वैकुंठ दीप परी गोवळेपणाचे रूप नेदी अल्प पालटो बाळ बळिया ते मारी अचाट कृत्ये जगा देखता करी परी बाळपणा बाहेरी तिळभरी नव्हेची. म्हणजे बाळाने त्या बाळकृष्णाने, बाळगोपाळाने त्याचं बाळपण नाही सोडलं. ते जसं आहे, म्हणजे शक्तासुराचा वध अंगठ्याने, फक्त स्वतःचं छोटं बाळ त्याचा अंगठावर केला, आणि म्हणजे त्याच्या बाळपणाच्या खुणा त्यांनी सोडल्या नाहीत. आणि तरी सुद्धा बाळ बळिया ते मारी, बलवान राक्षसांना जे संपूर्ण सृष्टीला त्राही करून सोडलं होतं, अशा सगळ्या राक्षसांचा उद्धार भगवंतांनी त्यांना मोक्ष प्रदान केलेला आहे त्यांच्या बाळपणाच्या लीला न सोडता. ब्रह्म आणि चोरी करी देव आणि व्यभिचारी पुत्र कलत्र ब्रह्मचारी हेही परी दाखवले. ब्रह्म आहे पण चोरी केली आहे दही दुधाची, त्याला प्रत्येकाला कारण आहे. आणि ह्या कथा ऐकल्याने काय परिणाम होतो ह्याचंही भागवतामध्ये आपल्याला पुढे नाथ महाराज समजावून सांगतात की, म्हणजे पूतनेची जर कथा आपण ऐकली तर त्या क्षणी आपल्याकडून जर काही अपेय पान घडलं असेल कधी, तर तो दोष दूर होतो. भगवंताने जे बाळगोपाळाने जी चोरी केली आहे दुधा लोण्याची, ती ऐकली तर अस्तेय दोष, म्हणजे चोरीपणाचा दोष. कारण ही कथा अत्यंत गुह्य आहे आणि ज्ञानदर्शनीय आहे. त्यामुळे ह्या कथेच्या नुसत्या श्रवणानेही पातकांचा नाश होतो. पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी हेही परी दाखवले. आता पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी असं काय म्हटलंय, तर जेव्हा परीक्षिती राजा गर्भावस्थेत होता आणि ब्रह्मास्त्र सोडलं गेलेलं होतं, त्यावेळेस फक्त जो नैष्ठिक ब्रह्मचारी आहे तीच व्यक्ती त्या ब्रह्मास्त्राला थांबवू शकणार होती. अशा वेळेस सगळ्यांनी म्हणजे विचार केला की जावं की नाही, पण 16 सहस्त्र ज्याला बायका आहेत, अनेक गोपिकांचा ज्यांना संघ आहे, असे भगवंत म्हणजे मनाने किती ब्रह्मचर्य पालन करता येईल हे ज्ञान, पूर्णपणे आत्मस्वरूपाशी दृढ अनुसंधान, हे भगवंताचं ज्ञान, गुह्य ज्ञान लक्षण आहे. आणि हे त्याच्यामुळे ते नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. नाथ महाराज तर इतकी सुंदर स्तुती करतात की तुझे ब्रह्मचर्याची थोरी नारद हनुमंत लोळे पायावरी, शुक नारद धरती शरी. म्हणजे जे नारद आहेत, शुक आहेत, ते आपल्या शिरावर धारण करतात भगवंतांना आणि हनुमंत पायावर लोळतात. ऐसा नैष्टिक ब्रह्मचारी तू, इतकी तुझ्या ब्रह्मचर्याची थोरी आहे. तर असा जो निष्काम आहे, म्हणजे त्याच्या संगाने ज्यांच्या कामवासना पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत, असा तो निष्काम आहे. तर
असा असा भगवंत म्हणजे काय केलं आहे तर भक्ती ओवी क्रमांक 95 भक्ती भुक्ती मुक्ती तिन्ही केली एके पंक्ती काय वानू याची ख्याती खाऊनी माती विश्वरूप दावी. म्हणजे कृष्ण अवतारात काय केलेलं आहे तर भक्ती काय कशी करायची ते दाखवलं आहे, मुक्ती कशी मुक्ती काय असते, मुक्ती कशाला म्हणायचं ते दाखवले भगवंताने, आणि भक्ती मुक्ती भुक्ती सगळ्या भोगांच्या अवस्था आहेत आजूबाजूला तरी सुद्धा पूर्णपणे मुक्त अवस्था जगू शकतो. हे तिन्ही केली एक पंक्ती. ह्या तिन्ही गोष्टी भक्ती मुक्ती आणि भुक्ती ह्या एका पंक्तीमध्ये भगवंताने बसवलेल्या आहेत. काय वानू याची ख्याती खाऊनी माती विश्वरूप दावी. म्हणून दत्तात्रयाने सांगितलंय की ह्या भागवताचे जे अतिगुह्य ज्ञानलक्षण आहेत भगवंताने हे कसं आचरण केलेलं आहे. हे भागवत म्हणजे काय म्हणाले दत्तगुरु, हे तो म्हणे हे भागवत हे भगवंताचे हृदयगत, म्हणजे हे भगवंतच स्वतः भगवंतच आहे हा भागवत ग्रंथ. ह्यांच्या कथेच्या श्रवणाने ती ज्ञानलक्षण आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्याला कसं वर्तन करायचं आहे आणि आपोआप होऊन जाईल भगवंताबरोबर ते प्रेम आणि भक्ती लागली की म्हणजे भागवत हे भक्ती माता समजता आणि ज्ञान आणि वैराग्य ही तिची मुलं आहेत असं भागवताने सांगितलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. त्यामुळे ज्ञान वैराग्य समाधान प्रेम हे सगळं आपोआप भगवंताच्या गुणनाम संकीर्तनाबरोबर येईल. आणि काय येईल तर त्याचं कारण भक्ती मुक्ती भक्ती तिने केली एके पंक्ती. त्याची या परमचरित्रा तुझं सांगेन परमपवित्रा परी निजबोधाचा खरा या अवतारी पुरा पवाडा केला. आणि अशा प्रकारे एकादशाच्या तात्पर्यार्थी संक्षेपे विस्तरे मुक्ती बोलिलेसे आद्यंती परमस्थिती निजबोधे. अशा प्रकारे भगवंताचं स्थिती वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्या पृथ्वी माता अधर्मी राक्षसा म्हणजे 10व्या स्कंदाचा थोडासा भाग पहिला भाग इथे वर्णन केलेला आहे की पृथ्वी माता ह्या असुरांच्या ओझ्यामुळे थकली होती आणि जाऊन भगवंताला प्रार्थना केली. म्हणून भगवंत श्रीकृष्ण रूपात अवतरले आणि भगवंतांनी ह्या असुरांचा नाश करावा, हे उद्धार करावा असं ठरवलं. आणि मुख्य म्हणजे उद्धाराचं कारण काय तर मुख्य म्हणजे युद्धाचं कारण काय तर ती ओवी आहे, ओवी क्रमांक इथे त्यांनी सांगितलेलं आहे की भाळे भोळे अज्ञानी जन तेही ओवी क्रमांक 109 भाळे भोळे अज्ञानी जन तेही गांजती ना धर्मपत्नी ते साचची धर्माची मानिनी आणली बांधोनी सभे माझी. द्रौपदीचं जे वस्त्रहरण झालेलं आहे ओवी क्रमांक 15 पतिव्रतेचे वस्त्रहरण तेणे तत्काळ पावे मरण हेची कलहाचे कारण कुळ निर्दळना येणे कर्मे. म्हणजे हे पूर्ण भूभार उतरायचंच आहे भगवंताला, पण मुख्य युद्धाचं कारण हे पतिव्रतेच्या वस्त्राचं हरण द्रौपदीला. म्हणजे सर्वसामान्य जे सामान्य लोक आहेत भाळे भोळे अज्ञानी जन ते सुद्धा आपल्या पत्नीचा अपमान करत नाही, पण इथे धर्माच्या पत्नीचा अपमान झालाय आणि त्या पतिव्रतेच्या हा घोर अपराध आहे आणि ह्याच्यासाठी महाभारत युद्ध झालेलं आहे. हे नाथ महाराज आपल्याला इथे सांगतायत. धराभार हरावया गोविंदू कळवळीयाचे सखे बंधू करवला तेथ गोत्र वधू साह्य संबंधू राजभारेसी. अशा प्रकारे सगळ्या म्हणजे आपापसातच गोत्रामध्ये बंधूंमध्ये युद्ध झालेलं आहे आणि त्याचं मूळ कारण त्यांनी सांगितलेलं आहे. आता परत हे युद्ध झालं आणि धराभार नाहीसा झाला. आता जायचंय भगवंताला निजधामाला. 11वा स्कंद हा भगवंताचा मुख्य निजधामाला जाण्याचा स्कंद आहे. तर भगवंत काय विचार करतात ओवी क्रमांक 128 मज गेलिया निजधामा हेची प्रवर्ततील अधर्मा श्रेयोन्नत अतिगर्व महिमा मुख्य अकर्मा निजेतू. म्हणजे महाभारत झालेला आहे, बहुतांश असुरांचा वध झालेला आहे, पण आता जे यादव कुळ आहे म्हणजे जे भगवंताचं स्वतःचं कुळ आहे ते मात्र भगवंत म्हणतात की माझ्या बळामुळे हे कुळ उन्मत्त झालेलं आहे आणि मी जर निजधामाला निघून गेलो मज गेलिया निजधामा हेची प्रवर्तीतील अधर्मा तर हे माझं जे कुळ आहे हे अधर्म करेल. आणि भगवंताचं ब्रीदवाक्य काय आहे अधर्मनाशन धर्म संस्थापन. त्यामुळे सगळ्यात जो जास्त मोह किंवा स्नेह असतो तो पुत्राबद्दल असतो. त्यामुळे इथे भगवंतांनी काय वैराग्य लक्षण दाखवलंय. भगवंत स्वतः कळीकाळाचा नियंता आहेत. आपण बघितलं भागवत कोणाचं ध्यान करतं सत्यम परम धीमहि चैतन्याची मुसावली कृष्णमूर्ती घृत थिजले विगुरले तैसे सगुण निर्गुणत्व आले. म्हणजे
ते चैतन्य जसंच्या तसं श्रीकृष्ण बनून आले, ते परब्रह्म तत्वता श्रीकृष्ण रूपे अवतरले. आणि ते कळीकाळाचा नियंता आहेत. त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यांनी स्वतःच्या कुळाला वाचवू शकले असते, पण त्यांचा स्वतःचाच संकल्प होता, त्यांचा स्वतःचाच विचार होता की मी गेल्यानंतर हे माझ्यामुळे अधर्माने वागतील, माझ्या बळामुळे. आणि त्या अधर्मनाशन आणि धर्म संस्थापन याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या कुळाचाही मोह केलेला नाहीये. आणि ब्राह्मण हस्ते यदुकुळाला विप्रशाप मिळालेला आहे, पण त्याच्या मागे मूळ संकल्प भगवंताचाच आहे. आणि हीच कथा इथे पुढे सांगितलेली आहे की मग त्याच्यानंतर काही ओव्या आपण बघू इथे. हे मदबळे अतिप्रबळ, ओवी क्रमांक 129. मदबळे अतिप्रबळ अतिरथी झाले सकळ, यासी अप्रतिम दिग्मंडळ, याते दमिता मी केवल ऐकू. हे नाटोपती इंद्रादी देवा, दैत्य राक्षसा का दानवा, शेखी निर्दाळावया यादवा, मागुते मज तेव्हा पडेल येणे, तरी आताची आपुले दिठी, कुळ बंधू बांधू काळगाठी, ऐसा विचार जगजेठी, निश्चयो पोटी दृढ केला. ते मुळी पेटली श्रीकृष्ण संकल्पे, धडाडली ब्रह्मशापे. म्हणजे हा भगवंताचा संकल्प आहे जो ब्रह्मशापाच्या रूपाने पुढे आला. ही कथा आता आपण पुढे बघणारच आहोत. इथे ह्या ओव्या खूप छान आहेत. ओवी क्रमांक 139 जिथे भगवंताचं परत वर्णन केलेलं आहे नाथ महाराजांनी. जो सकळ मंगळा मंगळपूर्ण, जो का गोकुळी कामिनी रमण, मोक्षाचे तारू स्वये श्रीकृष्ण, ज्याचे बर्वेपणा अलौकिक, जो भक्त काम कल्पद्रुम, मनोहर मेघक्षाम, ज्याचे त्रिलोकी दाटुके नाम, स्वये पुरुषोत्तम शोभतू. त्याचं सौंदर्य कसं आहे भगवंताचं, तर श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदना पोटा आले बापुढे, तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. त्याचं नाव कसं आहे, ज्याचे त्रैलोक्य पावन नाम, जो करी असुरांते भस्म, तो बोली जे अवाह्य काम, भक्ता सुगम सर्वदा. अशा प्रकारे परत इथे भगवंताच्या लीलांचं वर्णन खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे नाथ महाराजांनी. ओवी क्रमांक 159 पर्यंत हे खूप छान वर्णन आहे. चित्त, ओवी क्रमांक 159. चित्त चिंता चिंतन, तिहीची नुरे आठवण, चिंतिताची श्रीकृष्ण चरण, ब्रह्म परिपूर्ण निज चित्त. अशा प्रकारे म्हणजे भगवंतांनी आपल्यावर दया करून हे लीलावतरी चरित्र प्रदान केलं, ज्या चरित्राच्या पठणाने, श्रवणाने किंवा वाचनाने आपल्याला तत्काळ मुक्ती मिळते. ह्या लागे हे बघा इथे लिहिलेलं आहे ओवी क्रमांक 164. यापरी उदार कीर्ती, थोर केली अवतार ख्याती, जेणे जडजीव उद्धरती, श्रवणे त्रिजगती पावन होय, स्वधामा गेलिया चक्रधारू, मागा तरावया संसारू, कृष्ण कीर्ती सुगम तारू, ठेवून श्रीधरू स्वये गेला. नवल त्या तारुवाची स्थिती, बुडवून नेणे म्हणजे ही जी नाव प्रदान केली आहे कृष्ण कीर्तीची, कृष्ण भक्तीची. 259 बरोबर, 259 होती. तर ही जी नाव कृष्ण कीर्तीची भगवंताने प्रदान केलेली आहे, तर ही नाव कशी आहे, तर नवल त्या तारुवाची स्थिती, बुडवून येणे कल्पांती, श्रवणे तरले नेणे किती, पुढेही तरती श्रद्धाळू. म्हणजे ही जी नाव आहे हिने कधी कल्पांतापर्यंत कोणालाही बुडवलेलं नाहीये. ही प्रत्येकाला, प्रत्येक श्रद्धाळू व्यक्तीला तारूनच घेऊन चाललेली आहे. आणि श्रीकृष्ण कीर्तीचे तारू, घालिता आटे भवसागरू, तेथे कोरड्या पावली उतारू, श्रवणार्थी नरू स्वयेल आहे. जे कृष्ण कीर्ती करती पठण, त्यांच्या संसारासी पडे शून्य, कीर्तिवंत ते अतिपावन, त्याते सुरगण वंदिती. आदरे पडिता श्रीकृष्ण कीर्ती, पाया लागती चारी मुक्ती, त्यांचेने पावन त्रिजगती, परम निवृत्ती हरिनामी. भगवंताच्या नावाने परम निवृत्ती प्राप्त होते. श्रीकृष्ण कीर्ती नामाक्षरे, रिगताची श्रवणद्वारे, भीतरील तम एकसरे, निघे बाहेरे गजबजोनी. तेव्हा कृष्ण कीर्ती कथा गजरी, तमासी ठाव नुरेची बाहेरी, धाकेची निमे सपरिवारी, कृष्ण कीर्ती माझारी परमानंदू. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्याला जाण्यापूर्वी हे कृष्ण कीर्तीचे नाव आपल्याला दिलेली आहे, भगवंताचं नाव आपल्याला दिलेलं आहे, हे नाथ महाराज आपल्याला इथून सांगतात. त्याच्यानंतर मग आता परीक्षिती शुकांना विचारतात ओवी क्रमांक 277 मध्ये की असं काय झालं की भगवंताचं कुळ तर विप्रभक्ती करत होतं, मग कशामुळे त्यांना शाप मिळाला, अशी कोणती कथा झाली, असं परीक्षिती राजा विचारतात शुकांना. ओवी क्रमांक 277 278. आणि त्यानंतर ओवी क्रमांक 281 पासून त्या शापाची मूळ कथा सांगायला सुरू केलेली आहे.
मला वाटतं ते आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये, कारण कथा मोठी आहे, आपण पुढच्या चिंतन वर्गात ती कथा बघू. त्या कथेमध्ये खूप मला वाटत नाही खूप काही सांगण्यासारखं आहे. मुख्य तर आपलं नमन आहे. नमन कुठल्या पद्धतीने केलंय ते आपल्याला एकदा कळालं की पुढच्या वाक्यांचा आपल्याला सरळ सरळ अर्थ समजून येईल. त्यामुळे आपण आता इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कोणाला काही शंका असतील तर विचारा. हॅलो, हा बोला ना. नमस्कार ताई. भगवंताचे 24 अवतार भागवतामध्ये सांगितले, तर सगळ्या अवतारामध्ये फक्त 2च अवतार पूर्ण अवतार का सांगितले आणि इतर अवतारांचे? भागवतामध्ये म्हणजे दुसऱ्या स्कंधा पहिला स्कंद दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताचं चरित्र सांगितलंय. तर भगवंत ज्या कला असतात त्या किती कलांनी अवतीर्ण होतो ह्याचं मोजमापन ऋषी मुनींनी केलेलं आहे. त्यामुळे राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार, म्हणजे तो जसा आहे पूर्ण ब्रह्म तसाच्या तसा तो अवतार परब्रह्म हे सांगितलेलं आहे. जसं दत्तगुरु ही परब्रह्म अवतार आहेत, पूर्ण कलांनी अवतरित झालेले आहेत. तर त्या कलांच्या म्हणजे 16 कला वगैरे अशा कलांच्या माध्यमातून त्यांनी ते ठरवलेलं आहे. पण भगवंत तो भगवंतच आहे. ते चैतन्य किती प्रमाणात अवतीर्ण झाले त्याच्यावर ते आपल्यामध्येही ते चैतन्य आहे. जसं वृक्ष झाड ह्यांच्यामध्ये ते 1 कला असतं, 1 ते 2 कला. त्याच्यानंतर मानवामध्ये ते चैतन्य 5 ते 6 कलांमध्ये असतं. आणि 8 कलांनंतर जे चैतन्य अवतीर्ण होतं त्याला अवतार असं म्हणतात. अवतार म्हणजे अवतार ह्या शब्दाचा जर अर्थ आपण डिक्शनरीमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये शब्दकोशात बघितला तर अवतीर्ण होणं म्हणजे खाली येणं त्या परब्रह्म तत्वाचं, असा त्याचा मूळ अर्थ होतो. आणि मग ते चैतन्य किती प्रमाणात आहे त्याचं काही मोजमाप ऋषी मुनींनी केलेलं आहे आणि त्याच्यावरून ते ठरवलेलं आहे. पण ते सगळे मूळ तर जीव, अज्ञानामुळे आपण त्याला जीवात्मा म्हणतो, पण जीवही परब्रह्माचंच संपूर्ण परमात्माच आहे. आणि हे सगळे ग्रंथ आपल्याला त्याच ऐक्यत्व, गुरु म्हणून म्हटलं, आज दत्त जयंती आहे तर गुरु काय करतात तर आत्मा आणि परमात्मा यांचा ऐक्याची अनुभूती आपल्याला गुरु प्रदान करून देतात. त्यामुळे त्याचा फार विचार करण्याची गरज वाटत नाही. सर्वत्र एकच परब्रह्म आहे, हेच एकनाथी भागवताचं सार आहे, मूळ सार. आपणही सगळीकडे म्हणजे एवं पराचे प्रकृती गुण, जे काही आपल्याला प्रकृती दिसतात 84 लक्ष योनी, तर तिथेही आपल्याला सम दर्शन करायचंय. भगवंत सर्वत्र सम आहे असंच दर्शन आपल्याला साधकांना त्यांच्या आत्मोन्नतीसाठी करायचं आहे. त्यामुळे ते किती कलांनी अवतीर्ण झालेत त्याचा आपल्याला फार विचार करायचे. साधकाच्या दृष्टीने नाथ महाराजांनी इतकं सुंदर छोट्या छोट्या शंकांचं विवरण म्हणजे आपलं निरसन इथं केलेलं आहे की नाथ महाराज सांगतात की इतिहासकार काय म्हणतात, एखादे संशोधनकार काय म्हणतात, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. कारण आपल्या भगवंताचं जे परब्रह्म तत्वाचं जे बिंब आहे आपल्या बुद्धीमध्ये ते प्रतीत झालेलं असतं आणि ते परमतेज आपल्या बुद्धीने कधीही आकलन होऊ शकत नाही. जयाची उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, त्याने जर आपल्याला बुद्धी प्रदान केली तर आपल्याला त्याचं छोटंसं दर्शन होऊ शकतं. किंवा बुद्धीसी उद्बोधू सत्य गोविंद हृदयचा. त्यामुळे वेगवेगळे वक्ते, वेगवेगळे श्रोते काय म्हणतात ह्याचा आपण फारसा विचार, आपण फक्त भगवंताच्या शब्दांवर आणि संतांच्या शब्दावर, कारण ते संत म्हणजे अर्भकासाठी संते हाती घेतली पाठी, ते गुणांच्या पलीकडे. म्हणजे मी जरी कधी काही चुकीचं बोलू शकते, कारण आपण सर्वच मायेच्या अधीन आहोत, त्रिगुणांच्या अधीन आहोत आणि आपल्या बुद्धीला जेवढं आकलन होतं तेच आपण शब्दांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. पण हे जे शब्द आहेत जे नाथ महाराजांचे आहेत, माऊलींचे आहेत, त्यांच्या प्रतिज्ञा आहेत की त्या ह्या शब्दांमधून श्रवणे पावीन परब्रह्म ही नाथांची प्रतिज्ञा आहे, माऊलींची पण प्रतिज्ञा आहे की जे इंद्रियातीत आहे, जे मनबुद्धीच्या अतीत आहे, असं परब्रह्म शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला त्यांची अनुभूती येईल अपरोक्ष. इतकं सामर्थ्य या ग्रंथांमध्ये. त्यामुळे जेव्हा म्हणजे मी माझं असं नाही, कुठलाही वक्ता काही सांगत असेल आपण ते ऐकायचं, पण हे लक्षात ठेवायचं की मुख्य आधार आपल्याला ग्रंथांचा घ्यायचा. म्हणून आपण ग्रंथांचं चिंतन करतोय, कारण हे शब्द गुणातीत आहेत संतांचे जे आहेत. आणि इतर सर्व सृष्टी ब्रह्मदेवापासून मशकापर्यंतची सर्व सृष्टी ही गुणांच्या अधीन आहे.
त्रिगुण, त्यामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या बुद्धीवर, म्हणजे मागेही आपण बोललो होतो की एखाद्याला नंबर्सची आवड असेल, एखाद्याला रंगाची आवड असेल, तर समोर जे दृश्य चाललेलं आहे तो त्याच्या आवडीनुसार, म्हणजे रज तम आणि सत्व या गुणांच्या प्रभावामुळे तो त्याचं आकलन करतो. त्यामुळे पूर्ण आकलन आपल्याला होऊ नाही शकत. आणि मुख्य साधकाला कोण इतिहासकार काय म्हणतात, कोण सायंटिस्ट काय म्हणतात, कोणी काय शोध लावलेत, ह्याचं साधकाशी काही घेणं देणं नाहीये. कारण त्याला स्वतःच्या जीवात्म्याला परमात्म्याशी एकरूपता प्रदान करायची आहे आणि हे अंतर्मुख होण्याचं शास्त्र आहे. त्यामुळे बाहेर त्रिगुणांच्या माध्यमात जे बोललं जातं त्याचा काही संबंध नाहीये. आपल्याला शेवटी आपल्याला ही स्थिती प्राप्त करायची आहे की वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा, हे मुख्य आहे. आणि त्याच्यानंतर ते कळूनही, ते दिसूनही, जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप, ही स्थिती प्राप्त झाल्यानंतरही त्या भगवंताची सेवा करायची, कारण विश्व हे त्याचं रूप आहे. त्यामुळे प्रेम करणं, सेवा करणं, हे भजन भक्ती ह्या शब्दाचा अर्थच मुळात संस्कृतमध्ये सेवा असा आहे, भजन या शब्दाचा. त्यामुळे ते करणं हेच, आणि हे सर्व सद्गुरूंचे जेवढे जेवढे गुरुतत्व आपल्याकडे आकृष्ट होईल तेवढं आपल्याला आपल्या बुद्धीला त्याची आकलन शक्ती येईल आणि ते करून घेतील आपल्या माध्यमातून. आपण प्रार्थना तीच करूया नाथ महाराजांना, सगळ्या संतांना, दत्तगुरूंना, सर्व गुरूंचे गुरु ज्यांना म्हटलं जातं त्या दत्तगुरूंना आपण प्रार्थना करू की आम्हाला मदत करा. आणि त्यात कारण ज्ञानावतार म्हटलं जातं दत्तगुरूंना. त्यामुळे आपण पूर्ण अनेक जन्मांच्या विषय वाचना, आपण मूळ परब्रह्म तत्वच आहोत. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये काही वेगळेपणा नाहीये. पण इतक्या जन्मांच्या वासना आहेत ना, जन्म घेणे लागे वासनेच्या, इतक्या वासना आहेत की ते शेवाळ, म्हणजे माऊली सांगतात ते शेवाळ, त्या वासना दूर केल्या की खाली पाणी आहेच. म्हणजे आपल्याला काही बाहेरून काही प्राप्त करून नाही घ्यायचंय, आपल्या आतमध्येच ते ज्ञान स्थित आहे. पण त्या वासनांमुळे, म्हणूनच दत्तगुरूंचा तो उपदेश खूप छान आहे की हे भगवंताचे हृदयगत त्यासीच, तो म्हणे हे भागवत, हे भगवंताचे हृदयगत त्यासीच प्राप्त होतं, जे याचे चित्त निरंतर भगवंती. म्हणजे इथल्या गोष्टींचा विचार जेव्हा बंद होऊन एकाग्रता येईल तेव्हाच आपल्याला त्या आत्मामधून ते ज्ञान स्फुरण होत राहील. आणि आपण प्रार्थना सगळ्यांनी मिळून करू की आम्हाला योग्य ज्ञान, गुरु म्हणजे अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेणारा प्रकाशक आहे, मार्गदर्शक आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री. भगवंतापेक्षा सुद्धा गुरूंचं स्थान महत्वाचं आहे. म्हणून ज्यांनी सद्गुरु सेवा केलेली आहे त्यांचं भगवंताने सेवा येऊन केलेली आहे. त्यामुळे नक्कीच त्या ब्रह्मतत्वापेक्षाही कृष्णम वंदे जगद्गुरू, आपण भगवंताला सुद्धा, कृष्णाला जेव्हा अर्जुनाने आणि उद्धवाने त्यांना गुरु मानलं तेव्हाच त्यांना पुढे ज्ञान आणि भक्तीचा उपदेश केलेला आहे. त्यामुळे गुरुतत्व हे अविनाशी तत्व आहे, ओंकार स्वरूप तत्व. आणि त्या तत्वाशी एकनिष्ठ जितकं आपण राहू तितके आपलं, म्हणजे सगळ्यांच आपण प्रार्थना करू दत्तगुरूंना की आम्हाला म्हणजे ह्या अज्ञानाचा जो अंधकार आहे, जे जन्मोजन्मी किती योनी आपण भटकत असू, आपल्यालाही माहित किती योनी हे असंच चाललेलं आहे. आणि ते इतकं, म्हणजे ती माया धामरा स्वेन निरस्त कुहकम, ते इतका घनदाट अंधकार आहे की आपल्याला त्याच्याशिवाय, म्हणजे 8व्या अध्यायात आहे ना, जेव्हा दत्तगुरूंच्या 24 गुरूंचं वर्णन केलंय तेव्हा नाथ महाराज सांगतात की 2 विहिरी आहेत. एका विहिरीमध्ये हे जग आहे आणि दुसऱ्या विहिरीमध्ये आपण आहोत. आणि हे संत महात्मे आपल्याला प्रयत्न करतात काढायचा, पण आपल्याला जायचंच नाहीये, अशी परिस्थिती आहे आपली. कारण आपल्याला त्याचं महत्वही माहिती नाहीये, आपल्याला त्याचा अनुभवही नाहीये, आणि आपल्याला ते पूर्ण चित्त विषयांमध्ये, त्याच्या बाहेर काही. आणि म्हणूनच पिंगला वेश्येचं जे उदाहरण आहे ते अत्यंत सुंदर आहे. कारण ती काय म्हणते, ती स्वतःशी असं चिंतन करते, नाथ महाराजांनी हे सांगितलंय, ती असा विचार करते की जर माझं पूर्व पुण्य चांगलं असतं तर मी कशाला हे व्यभिचाराचं कर्म केलं असतं. म्हणजे जेव्हा तिला वैराग्य प्राप्त होतं पिंगला वेश्येला, ती विचार करते, ती अशी वाट बघत असते की कोणीतरी पुरुष येईल, मला काम देईल, विषय वासना देईल किंवा धन देईल ह्यात, आणि कोणी येत नाही. आणि मग ती विचार करते की मी हे का, आतापर्यंत माझ्याकडे खूप धन झालंय ना, जो कोणी येतो तो माझ्यावर काही प्रेमही करत नाही, परत तोंडही दाखवत नाही, मी जगले की मेले ह्याचंही कोणाला काही घेणं देणं नाहीये, मग मी आता काय करावं, मी असं हे कर्म आता, म्हणजे ती खूप वेळ तीव्रतेने वाट बघत असते आणि ती तीव्रता कोणी भेटत नाही. त्यामुळे ती वेगवेगळे विचारचक्रामध्ये जाते. मग ती विचार करते की नाही, हे सोडूनच द्यावं. जर कोणाला माझ्यावर प्रेम जर कोणी करत नसेल तर ह्या गोष्टीचा उपयोग नाहीये. मग ती म्हणते की मी एखाद्याशी लग्न करू का, मग लग्न करून मी सुखी होईन का, असा विचार करते.
मग ती म्हणते की कुणाशी लग्न करू, पृथ्वीवरच्या एखाद्या माणसाशी लग्न करू, नाही तो तर स्वतः नेहमीच दुःखी असतो. मग इंद्रादिकांशी करू का, जो निजभय सर्वदा दुःखी, तो भार्येसी केवी करी सुखी, भजावे मूर्खी ते ठाई. असं नाथ महाराज सांगतात की जो स्वतःच दुःखी आहे आणि भयग्रस्त आहे तो पत्नीला सुख कुठून देणार, हा विचार ती पिंगला वेश्या करते. आणि मग ती म्हणते की नाही, इथून मला सुख मिळणं, अपेक्षा, आशा करणं हेच चुकीचं, इथून सुख मिळेल असं. आणि ती विचार करते की म्हणजे हे का झालं असेल, मला हे असे चांगले विचार का, वैराग्याचे दृढ, जिने आशापाश, तिने स्वतःच्या विचारांनी कुठल्याही मंदिरात गेली नाही, स्वतःच्या फक्त विचारचक्राने, विवेकाने तिने आशापाशांचं छेदन केलेलं आणि दृढ वैराग्य प्राप्त करून घेतलंय. आणि जेव्हा तिला वैराग्य प्राप्त झालं तेव्हा ती विचार करू लागली की ह्या भगवंताने माझ्यावर का दया केली असेल, म्हणजे मी काही पूर्वपुण्य केलं असेल का, तर नक्कीच नाही. म्हणजे जे आपण म्हणतो ना प्रारब्ध, त्या हिशोबाने नाथ महाराजांनी इथे ओव्या सांगितल्या की जर ती विचार करते, जर मी पूर्व पुण्य केलं असेल तर मी व्यभिचाराचं निंदित कर्म का केलं असेल. कारण भगवद्गीतेमध्येही लिहिलंय की ज्याचं पूर्व पुण्य असतं, ज्याची ज्ञान भक्ती असते, असा माणूस योगी ज्ञानी कुळात जन्म घेतो, बरोबर ना. मग त्यामुळे आपण इथे संदर्भ लावू शकतो की बरोबर आहे तिचं. मग पूर्व पुण्य न करताही केवळ स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवलं तिने, ज्या तीव्रतेने तिला नैराश्य प्राप्त झालं, ज्या तीव्रतेने ती आशा करत होती. आणि अशी व्यक्ती जी विषयामध्ये पूर्णपणे बुडलेली आहे, तर जर तिला वैराग्य प्राप्त होऊ शकतं आणि आशापाशांचं छेदन ती करू शकते. म्हणूनच दत्तगुरूंनी तिला 24वा गुरु केलाय, आपल्याला सांगण्यासाठी की तुम्ही नक्की करू शकता. पण ते प्राप्त होण्यासाठी नाथ महाराज सांगतात की त्यांना कसं प्राप्त झालं, तर एका जनार्दना शरण तोषची आशापाश छेदून समाधान पाहावी. नाथ महाराज म्हणतात जेव्हा मी त्या गुरुतत्वाची सेवा केली, गुरुतत्वाला हृदयामध्ये धारण केलं आणि त्याला समर्पित केलं स्वतःचं आयुष्य गुरुतत्वासाठी, तेव्हा हे आशापाशाचं छेदन, हे वैराग्य प्राप्त झालेलं आहे, हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे भक्ती प्रेम प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आपणही गुरूंना नमस्कार करूया त्या गुरुतत्वाला. आणि आणखी काही शंका असतील तर मग सांग. छान सांगितलं ते. आणि ते शेवाळाचा दृष्टांत खूप छान वाटला, म्हणजे आज पहिल्यांदा ऐकला तो. शेवाळ म्हणजे तो विषय, मूळ पाणी भगवंत आपल्यामध्ये आहेच, पण तो दिसत नाहीये कारण ते वरती आच्छादलेलं आहे विषय वाचलं. छान, खूप सुंदर, छान निरूपण केलं. चला मग आपण थांबूया आता, एकदा पाया पडूया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला, धन्यवाद. धन्यवाद, खूप छान. रामकृष्ण.